हॅलो. तर मी एक कॅन्सरचा रिझल्ट घेतलेला आहे. त्या रिझल्ट असा भेटला मला, मी 2 महिने झाले त्या कॅन्सरच्या पेशंटला अमृत ज्यूस दिलतं. तर त्यांचा कॅन्सर असा होता की त्यांना अन्ननाळिकेमध्ये कॅन्सरची गाठ होती आणि ती गाठ त्यांना म्हणजे ज्यूस सुद्धा गाळून फडक्याने गाळून देत होते. काय एवढं ज्यूस सुद्धा जात नव्हता त्यांचा त्या गाठीतून. एवढं हे करून असताना मी 2 महिन्यात त्यांना त्यांचा रिझल्ट असा आला की ते आता डाळ भात खातात आणि चुरून जे दुधातून दूध भाकर सुद्धा चुरून खातात. एवढा जबरदस्त त्यांचा रिझल्ट आलेला आहे. आणि आता मी परत एक रिझल्ट घेतलाय काय आपल्या पॅरलेजचा. मी एक बॉटलवरती पूर्णपणे त्यांचं म्हणजे पायाला एक सूज होती, भरपूर अशी म्हणजे प्रमाणात सूज होती. ती सूज बी ते 10 दिवसात सूज कमी झाली आणि त्यांची बोट सुद्धा वर्किंग करायला लागली एक 10 दिवसात. एवढा जबरदस्त टॅबलेटचा रिझल्ट आलेला आहे. आणि ते मी त्यांना देताना सुद्धा देत होतो का तर आमच्या जवळ होतं काय. त्यांचा टॅबलेट जो 6 ते 7 महिने झालेला काय. पण ते जवळ असल्यामुळं मी डिरी करत नव्हतो का द्यावा का नाही द्यावा, कारण कसं